10 जून 2018 रोजीचा पेपर माझ्यासमोर आहे. सेट ए तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. त्यामधला प्रश्न क्रमांक 48वा. सायन्स विषयाची आपण PYQ सिरीज सुरू केलेली. त्यामध्ये पूर्ण एकच प्रश्न घेणार आपल्या सिरीजमध्ये आणि त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन तुमच्या समोर असेल आणि तोच प्रश्न कसा रिपीट झालाय ते सुद्धा आपण या सिरीजमध्ये एक्सप्लेन केलेले. बघा मित्र, क्रमांक 48वा तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. बघा मी वाचतो तो. जर 0.2 अँपियर इतकी विद्युतधारा 100 ओहम रोध असलेल्या तारेच्या विद्युत इस्त्री मधून 1 मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती जूल उष्मा निर्माण होईल. बघा तोच प्रश्न हा इंग्लिशमध्ये वाचतो. इंग्लिशमध्ये हा जरा सोपा जातो. इफ 0.2 अँपियर करंट इज पास फॉर 1 मिनिट थ्रू अँड इलेक्ट्रिक आयर्न whose resistance is 100 ohm, then how many joules of heat are produced. म्हणजे आपल्याला नेमकं काढाय काय सांगितले ह्यामध्ये, किती जूल उष्मा निर्माण होईल. आता काय काय दिले ह्यामध्ये प्रश्नामध्ये, आपल्याला डेटा आपल्याला कलेक्ट करायचं ह्या ठिकाणी. नेमकं काय काय दिले प्रश्नामध्ये, तर बघा आपल्याला करंट दिलाय, आयची व्हॅल्यू दिली आपल्याला. I इज इक्वल टू किती दिली, 0.2 अँपियर इतकी दिली. नंतर आपल्याला काय दिलंय, ओहम्स दिलाय, किती दिलाय त्या ठिकाणी म्हणजे R दिलाय बरोबर, किती 100 ओहम्स दिलाय. हे ओहम्सचं चिन्ह आहे. ओके. आणि असं पण परीक्षेला येते जे करंट आहे, करंट डिनोट कशाला केलं जाते, I न, त्याचं युनिट काय, त्याचं काय अँपियर युनिट आहे. आता हे रेजिस्टन्स, त्याचं युनिट काय ओहम्स आहे. नंतर आपल्याला काय दिलाय, टाइम दिलाय. टाइम किती दिलाय, 1 मिनिट दिलाय. मग 1 मिनिट आपल्याला ह्याचं कन्वर्ट करायला लागेल. कशामध्ये कन्वर्ट करायला लागेल, सेकंदामध्ये. 1 मिनिटामध्ये किती सेकंद असतात, तर 60 सेकंद असतात. ओके. आणि त्यांनी काय सांगितलंय, तर किती जूल उष्मा निर्माण होईल, म्हणजे हाऊ मेनी जूल्स ऑफ हीट आर प्रोड्यूस. म्हणजे काय काढायचं आपल्याला, तर H काढायचे. जूल विषयक हा एक नियम आहे, आपल्याला माहित आहे. त्याचा एक फॉर्म्युला H इज इक्वल टू I² इंटू R इंटू T, म्हणजे I²RT बरोबर. मग आता आपल्याला सगळ्याच्या किमती दिल्यात. I ची दिली, R ची दिली, T ची दिली. ह्या ठिकाणी I ची किंमत किती आहे पाहून घ्या, 0.2 इंटू, आता ह्याचा I चा काय स्क्वेअर आहे, R किती दिले आपल्याला, 100 दिलाय, इंटू T किती दिले आपल्याला, T 60 सेकंद दिले. मग याचं काय करू आपण, मल्टिप्लिकेशन करू. 0.2 चा स्क्वेअर किती होतो, 0.04 इंटू 100 आणि इंटू उरलेलं हे 60. मग आता हे पॉइंट आहे इकडे, हे 2 शून्य उडून टाकू, डायरेक्ट 4 इंटू किती येणार, किती 60 ॲज इट इज. मग याचं मल्टिप्लिकेशन करू. याचं किती येते, किती 240. आपली काय H काढला, म्हणजे आपलं काय विचारले, जूल मध्ये विचारले. कशामध्ये विचारले, जूल मध्ये विचारले. बघा आता H ची आपण काय काढली, किंमत काढली, किती आली, 240 जूल आली. मग आपलं पर्याय क्रमांक किती असेल, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. किती, 240 जूल. अत्यंत हा प्रश्न सोपा आहे. फक्त आपल्याला काय काय दिले हे प्रश्नामध्ये आपल्याला कळणं गरजेचं असते. आणि त्याच्यासाठी असलेला एक फॉर्म्युला आहे हा जूलचा, काय उष्माविषयक एक नियम आहे. H इज इक्वल टू I²RT. I म्हणजे करंट, R म्हणजे रेजिस्टन्स आणि T म्हणजे टाइम. आणि हा जो प्रश्न आहे कसा रिफ्लेक्ट झालाय, 13 मे 2018 गट ब पूर्व परीक्षा, तो तुम्ही पहा. आता तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल तो पेपर घेतो, पहा आता. हा बघा आता पेपर आहे माझ्याकडे, 13 मे 2018चा पेपर आहे. ओके. प्रश्न क्रमांक 72 नंबरचा तुमच्या समोर आहे. जर 0.3 अँपियर इतकी विद्युतधारा 418 ओहम रोध असलेल्या तारेच्या कुंडलातून 1 मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती कॅलरी उष्मा निर्माण होईल. बघा ह्या ठिकाणी कॅलरी उष्मा दिली, त्या ठिकाणी काय सांगितले आपल्याला, अलग प्रश्न होता, त्या ठिकाणी कॅलरी दिली नव्हती आपल्याला, ह्या ठिकाणी कॅलरी मध्ये कन्वर्ट करायला लागेल. मग आता काय काय दिले आपण सविस्तर मांडू. काय काय दिले आपल्याला, I दिलाय, प्रश्न मागलच्या सारखाच आहे, सेम आहे, फक्त त्याला कन्वर्ट करायचे कशामध्ये, कॅलरी मध्ये करायचे. मग I ची किंमत दिली आपल्याला 0.3
एम्पियर. नंतर आर दिलाय, रेजिस्टन्स दिलाय, किती दिलाय 418 ओहम्स. नंतर टाइम दिलाय आपल्याला, टाइम किती 1 मिनिट दिलाय, त्याला कन्वर्ट करायचं आपल्याला कशामध्ये सेकंदामध्ये. एका मिनिटामध्ये सेकंद किती असतात 60 सेकंद असतात. आणि आपल्याला काय काढायचंय एच काढायचे. ओके, मग आता आपल्यापाशी एच चा फॉर्म्युला आहे एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. मग आय ची किंमत काय 0.3 आय चा स्क्वेअर. आर किती आपल्यापाशी 418 आहे इंटू टी किती 60 आहे. मग आता 0.3 स्क्वेअर काय येईल 0.09 आणि हे 418 इंटू हा 60 जशा तसा. मग ह्याचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्यापाशी काय येते 2257 किती 2 हे एच ची किंमत येईल. आणि कशामध्ये येईल सांगा, कशामध्ये येईल जूल मध्ये येईल. कशामध्ये येईल जूल मध्ये येईल. मग आता आपल्याला काय सांगितले कॅलरी मध्ये कन्वर्ट करायचे म्हणजे किती कॅलरी. प्रश्न बघा फॉर्मॅट, तो प्रश्न याच्या अगोदर घेतलेला आहे त्याच्यामध्ये जसे एवढं विचारलं त्याने आणि ह्याच्यामध्ये काय बदल केलाय कॅलरी उष्मा किती आहे. मग आपल्याला माहिती आहे 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 असते. किती असते 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18. मग ह्याला काय करायचं फक्त डिवाइड करायचं. आल्याला जे उत्तर आहे आपलं 2257.2 आणि ह्याला जर डिवाइड केलं आपण किती 4.18 न आपल्याला उत्तर मिळते किती 540 मिळते. किती मिळते 540. मग पर्याय क्रमांक किती याच्यामध्ये 2 आहे. फॉर्मॅट कसं विचारले या अगोदरला प्रश्न त्याच्यामध्ये कॅलरी काढायची नव्हती. ह्या प्रश्नामध्ये पूर्ण डिटेल ॲज इट इज सेम जशाच तसे, पण ह्या ठिकाणी काय सांगितले आपल्याला कॅलरी काढायला सांगितले. ओके, बघा प्रश्नांचं रिपिटेशन कसं होते, प्रश्न तेच आहेत फक्त अदलून बदलून विचारले जातात, फक्त एक स्टेज एक्स्ट्रा विचारेल ह्यामध्ये. ओके, थँक्यू मित्रांनो.